रामकृष्ण हरी नमस्कार. मी कार्तिकी कल्याणजी गायकवाड पिसे विठू माऊलीचं स्मरण करत तुम्हा सर्वांचं अवघा रंग एक झाला या आपल्या आवडत्या भजन मालिकेमध्ये अतिशय मनापासून स्वागत करते. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. समाधान म्हणजे जीवन आत्मस्वरूपाला प्राप्त होणे. जीवनात समाधान हे अत्यंत मोलाचं आहे. या नश्वर जगात खरं तर सर्व सुखी असं कोण असतं, पण आहे त्यातही समाधानी राहणारा तो खऱ्या अर्थानं सुखी. आपण या भौतिक जगाच्या जाळ्यात न अडकता मनावर विजय मिळवला तर नक्कीच आपण समाधानी होऊ शकतो. संतांच्या संगतीत तर हे समाधान नेहमीच आपल्याला प्राप्त होतं आणि म्हणूनच संतांची संगत ही सर्वश्रेष्ठ संगत मानली जाते. तेव्हा संतांच्या संगतीचं आणखी एक उदाहरण म्हणजे मनापासून केलेलं संतांचं भजन. तेव्हा अधिक वेळ न दवडता सुरुवात करूया आजच्या भजनाला. जय जय रामकृष्ण हरी. भक्ता, जागा हो आणि वचन घे. वचन कोणतं घे? शरण शरण न सोडी हे चरण. पांडुरंगाला साक्षात शरण जाऊन त्याचे चरण धरायचं वचन घे. प्रदक्षिणांचे हे रिंगण रिंगण, नाचून नाचून थकले हे मन. माऊलीच्या प्रदक्षिणांचे रिंगण नाचून नाचून संपले तरी तन आणि मन काही थकत नाही. आणि हे तन मन आनंदाने प्रफुल्लित होऊन परत आपण जागर करत असतो त्या विठुरायाचा, त्या पांडुरंगाचा, त्या विठ्ठलाचा गजर आणि परत त्याला शरण जात असतो. शरण शरण न सोडी हे चरण. वचन
माऊली रामकृष्ण हरी. हे शरीर म्हणजे आपल्याला देवाने दिलेली एक देणगी आहे. हे शरीर म्हणजे परमेश्वराचा मळा आहे. आणि तुकाराम महाराज या शरीराला असाच पांडुरंगाचा परमात्म्याचा मळा समजतात. वारकरी संप्रदायाला सुद्धा ते मळाच समजतात. शेवटी तुकाराम महाराज आपण वैकुंठाला गेल्यानंतर किंवा आपण गेल्यानंतर या माझ्या वारकरी संप्रदायाचं काय होईल, माझ्या संतांनी उभ्या केलेल्या कार्याचं काय होईल याचा विचार करतायत. या देहाच्या वासना पुरवता पुरवता माणूस परमेश्वराला दुर्लक्षित करू लागला. त्या वेळेला तुकाराम महाराजांच्या मनामध्ये असे भाव उमटू लागले, या मळ्याचं काय होईल. हा केवळ मळा नाहीये, तर हा माझ्या श्रीहरीचा गळा आहे. आणि म्हणून ऐकूया आपण हा पुढचा अभंग, कोण राखील माझ्या हरीचा मळा. कोण राखील माझ्या हरीचा मळा, कोण राखील माझ्या हरीचा मळा, वाळुनी चालला उभा जोंधळा, वाळुनी चालला उभा जोंधळा, कोण राखील माझ्या हो कोण राखील माझ्या हरीचा मळा, कोण राखील माझ्या हरीचा मळा, वाळुनी चालला उभा जोंधळा, वाळुनी चालला उभा जोंधळा. माल करपून जाता असा कोवळा, माल करपून जाता असा कोवळा, मोठ मोडून बसला गडी बावळा, मोठ मोडून बसला गडी बावळा, पाणी देईल पिकाला तारे कसा, पाणी देईल पिकाला तारे कसा, राखणारा जथा हो, राखणारा जथा मुळा पांगळा, वाळुनी चालला उभा जोंधळा, वाळुनी चालला उभा जोंधळा. जीव जाळीत सुटल्या उन्हाच्या ज्वाळा, जीव जाळीत सुटल्या उन्हाच्या ज्वाळा, बोलती रोपट्यानो जळा रे जळा, बोलती रोपट्यानो जळा रे जळा, रान ढोरांचा येता जठा वेगळा, रान ढोरांचा येता जठा वेगळा, कोवळे कोंब हे हो, कोवळे कोंब हे कापती चळचळा, वाळुनी चालला उभा जोंधळा, वाळुनी चालला उभा जोंधळा.
पदरात पडण्याच्या आधीच का चाललात तुकिया तुझा रे विळा चाललात तुकिया तुझा रे विळा पीक पदरात पडण्याच्या आधीच का पीक पदरात पडण्याच्या आधीच का चाललात तुकिया तुझा रे विळा चाललात तुकिया तुझा रे विळा पीक नाही अरे हा हरीचा गळा पीक नाही अरे हा हरीचा गळा कापसी काय रे हो कापसी काय रे का झाला कुळा वाळुनी चालला हा उभा सोंधळा वाळुनी चालला हा उभा सोंधळा कोण राखील माझ्या ओ कोण राखील माझ्या राखील माझ्या हरीचा मळा वाळून चालला हा उभा सोंधळा वाळून चालला हा उभा सोंधळा वाळून चालला हा उभा सोंधळा उभा सोंधळा रामकृष्ण हरिमौली. पंढरपूर पासून जवळ एक मंगळवेढे नावाचं गाव आहे. संत नामदेव महाराज, संत तुकोबाराय, सर्व संत मांदेयाळी त्या मंगळवेढे नावाच्या दिशेने चालले होते. मुखारी विंध्यामध्ये ज्ञानोबा तुकोबारायचं भजन आहे. श्री ज्ञानदेव श्री तुकोबाराय. ज्ञानोबा तुकाराम भजन करत 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 दिंडी मंगळवेढे गावामध्ये आली. भजनाचा नामघोष एका लहानशा मुलीने ऐकला. नाव तिचं कानोपात्रा. नामघोष ऐकला. संत संगतीमध्ये गेले. एका वेश्येची कन्या असल्या कारणाने आईने सांगितलंय, दुरूनच संतांचं दृश्य बघ, दुरूनच संतांचं भजन अभंगवाणी ऐक. मंगळवेढ्यामध्ये दिंडी आली. नामघोष चालू आहे. प्रत्येक दारापुढे सडा टाकलाय, रांगोळ्या काढल्याय. फक्त एकच घर होतं. त्या घराला रांगोळी नाही, गुढीही नाही आणि सडाही टाकला नाही. ते कानोपात्रेचं घर होतं. कानोपात्रा लांबून भजन पाहत होते. नामदेव महाराजांच्या मुखार विंध्यातून भजन चालू होतं. नामदेव महाराज वर्णन करत होते. प्रत्येक संत आपल्या आपल्या संत वाङ्मयामधून जगाच्या मालकाचं भजन करत होते. कोणी म्हणत होतं पंढरीचा निळा लावण्याचा पुतळा, कोणी म्हणत होतं राजस कुमार मुदनाचा पुतळा, रवी शिकळा लोपलेसे. प्रत्येक संत आपल्या आपल्या अभंगवाणीतून जगाच्या मालकाचं नामस्मरण गात होते. कानोपात्रेने ऐकलं, जगाचा मालक इतका सुंदर आहे, माझ्यापेक्षा इतका सुंदर आहे. अगं बाई, पाहिलंच पाहिजे. आणि त्या नामाच्या तल्लीन होऊन पंढरपूरला कानोपात्रा आली. आणि कानोपात्रा आल्याच्या नंतर दलमजल करत करत बारीला उभी राहिली. बारीमध्ये हळूहळू बारी पुढं सरकते. कानोपात्रा पुढे येते. जगाच्या मालकाच्या समोर आली आणि जगाच्या पंढरीदेश पांडुरंग परमात्म्याच्या मूर्तिक पाहिलं आणि लाजली. आणि लाजल्याच्या नंतर स्मित हास्य केलं आणि सांगितलं, बाई किती संत खोटं बोलताय ग. कोणी म्हटलं राजस कुमार मदनाचा पुतळा, रवी शिकळा लोपलेसे. कोणी म्हणे पंढरीचा निळा लावण्याचा पुतळा आणि हात काळा आहे म्हणे, माझ्यापेक्षा काळा, आणि स्वतःला सुंदर समजून घेतो. कानोपात्रा हळूहळू हळूहळू जगाच्या मालकाच्या जवळ आल्या. अंतर्मनामध्ये
एक इच्छा जागरूक झाली, एक विचार जागरूक झाला. बाई, मी सुंदर आहे आणि हा तर काळा आहे. याच्या पाया पडायला जावं, याच्या पायावरती नतमस्तक व्हावं आणि मी सुद्धा काळं व्हावं. जर काळं पण मला लागलं तर काय करावं? म्हणून आपला उजवा हात समोर घेतला, उजव्या हाताची एक बोट पुढं घेतलं आणि जगाच्या मालकाच्या पायाला स्पर्श केला. प्रकार सांगून जाईल. जसं कानोपात्रीने जगाच्या मालकाच्या पायावरती बोट ठेवलं, तसं बोट जगाच्या मालकाच्या पायामध्ये रुतला गेलं आणि आनंद झाला. हा इतका सुंदर आहे, हा इतका प्रेमळ आहे, हा इतका आनंद तल्लू आहे, याच्याशिवाय मी आजपासून कुठंच जाणार नाही. आणि कानोपात्रीने भजन चालू केलं. ऐका ते अतिशय प्रेमाने. विठू दीनाचा दयाळ दयाळ दीनाचा दयाळ विठू दीनाचा दयाळ दयाळ दीनाचा दयाळ वागवी
रामकृष्ण माऊली. आषाढ महिन्यातल्या शुक्ल पक्षामध्ये देवशयनी किंवा आषाढी एकादशी येते. सूर्य कर्क राशीत प्रवेश करतो. याच महिन्यामध्ये आषाढीला पंढरपूरला जाण्यासाठी भक्तांची रीघ लागते. पाऊस पडलेला असतो, पिकं डोलत असतात, छानपैकी झरे वाहत असतात. महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणाहून वारकऱ्यांची रीघ ही पंढरीला निघालेली असते. याच महिन्यामध्ये गुरुपौर्णिमा येते, व्यास पौर्णिमा ज्याला आपण म्हणतो. कालिदासाची जयंती सुद्धा याच महिन्यामध्ये. सगळीकडे पेरण्या झालेल्या असतात. शेतकरी, सामान्य माणूस खुशीत असतो, आनंदात असतो. हा पंढरीचा पांडुरंग हा सर्वसामान्य माणसाचा, शेतकऱ्यांचा देव. हा सामान्य माणूस म्हणतो की हा माझा पांडुरंग मोकळा चाकळा देव, त्याला नवस सायास करण्याची गरज नाही, तो हाकेला धावतो. आणि हा भक्त या पंढरीकडे वाटचाल करू लागतो. त्याला पावसाची खंत ना कोणतीही खंत नसते. त्याच्या पायाला फोड येतात तरीही तो आपली भक्त वाट चालत राहतो. या पंढरीचं महात्म्यही फार पुरातन काळापासून वर्णन केलेलं आहे. आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. अशा या पंढरीला मेघांच्या पालख्या आल्या आषाढीस. धुनी
पांडुरंग हरी. पंढरीमध्ये सुखाची ठेव का आहे याचा जेव्हा आपण विचार करू लागतो तेव्हा आपल्याला कळतं की पंढरीला अनेक युग लोटली, पुंडलिकाने फेटलेल्या विटेवर पांडुरंग उभा आहे. खरं म्हणजे पंढरपूर हा महाराष्ट्राच्या समोर थोडंसं गेलो आपण की कर्नाटक सुरू होतं आणि उत्तर कर्नाटकामधील लोक विठ्ठलाला, पांडुरंगाला तो कर्नाटकाचा आहे असं म्हणतात. आणि ते खरं पण असेल. कर्नाटकू हा शब्द आहे, त्याला वेगवेगळे अर्थ पण आहेत. कर्नाटकू म्हणजे नाटक करणारा किंवा लीला करणारा किंवा तो कर्नाटकात आला. तेव्हा प्रश्न असा आहे की कर्नाटकामध्ये पुरंदर दास नावाचे एक शिष्य होऊन गेले विठ्ठलाचे. त्यांच्या प्रत्येक रचनेमध्ये विठ्ठला पुरंदर असा शब्द आहे, म्हणून पुरंदराचा तो परमात्मा हा शब्द संतांनी वापरलेला आहे. आणि मग असा हा विठ्ठल आपल्याला सुख देण्यासाठी पंढरपुरात उभा आहे विटेवर. आणि मग आपण विचार करू लागतो संतांच्या जवळ गेल्यावर आपल्याला सुख का भेटतं. तर त्याचं कारण असं आहे की संत हे खऱ्या अर्थानं सगळ्या सुखदुःखापासून स्थितप्रज्ञ झालेले असतात. जेव्हा माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगू लागतात की मी गीतेवर भाष्य करणं म्हणजे टिटवीच्या चोचीनं सागर उपसल्यासारखं आहे. आणि म्हणतात की टिटवी चांचूवरी माप सोये सागरी, मी नेन तू त्या परी प्रवर्ते येथ. मला वाटलं माऊली किती किती मोठे आहेत, पण कुठेतरी ज्ञानेश्वर सांगतात की मी बोले ना अरूपा रूप दाखविन, अतिंद्रिय परी भोगविन इंद्रिया करी. म्हणजे माऊली खरी कोणती की या गीतेवर भाष्य करणं म्हणजे टिटवीनं त्याच्या चोचीनं सागर उपसल्यासारखं आहे. हे ज्ञानेश्वर श्रेष्ठ का मी बोले ना अरूपा रूप दाखविन, अतिंद्रिय परी भोगविन इंद्रिया करवी. याचा अर्थ असा आहे की संत खऱ्या अर्थानं सामर्थ्यशाली आहेत आणि पांडुरंगाचं सामर्थ्य सगळ्या संतांनी आम्हाला सांगितलेलं आहे, म्हणून तिथं सुखाची ठेव आहे. ऐकूया. पंढरीत आहे साऱ्या सुखाची ती ठेव, पंढरीत आहे साऱ्या सुखाची ती ठेव. विटेवरी उभा माझा, विटेवरी उभा माझा पांडुरंग देव. पंढरीत आहे साऱ्या सुखाची ती ठेव, पंढरीत आहे साऱ्या सुखाची ती ठेव. सदा पडे कानी टाळ मृदुंगाचा घोष, सदा पडे कानी टाळ मृदुंगाचा घोष. दूर निघोनिया जाती, दूर निघोनिया जाती मनातील दोष. बरे नाम संकीर्तनी, बरे नाम संकीर्तनी, बरे नाम संकीर्तनी, बरे नाम संकीर्तनी. संचिताचे पेव विटेवरी उभा माझा पांडुरंग देव. पंढरीत आहे साऱ्या सुखाची ती ठेव, पंढरीत आहे साऱ्या सुखाची ती ठेव. थोर चंद्रभागा मिटवी, थोर चंद्रभागा मिटवी
वासना समूळ वारी पंढरीची वारी वासना समूळ कृपे विठ्ठलाच्या जाई कृपे विठ्ठलाच्या जाई उद्धरून कूळ सरे जन्म मरणाची मग सरे जन्म मरणाची मग हीच उठा ठेव विटेवरी उभा माझा पांडुरंग देव पंढरीत आहे साऱ्या सुखाची ती ठेव पंढरीत आहे साऱ्या सुखाची ती ठेव विटेवरी उभा माझा विटेवरी उभा माझा पांडुरंग देव पंढरीत आहे साऱ्या सुखाची ती ठेव पंढरीत आहे साऱ्या सुखाची ती ठेव पंढरीत आहे साऱ्या सुखाची ती ठेव. माऊली, माणूस जर समाधानी नसेल तर त्याच्या आयुष्यात सतत गोंधळ सुरू असतो आणि त्या गोंधळाने तणाव हा आणखी वाढतच जातो. तणाव वाढत गेल्याने माणसाच्या सवयी बदलत जातात. याच कारणामुळे माणूस वाईट सवयींच्या आहारी जाऊ लागतो. त्यामुळे नेहमी शांत मनाने समाधानी राहिल्याने आपलं आयुष्य हे सुखाने बहरून जातं. तेव्हा हेच सुख आपल्याही आयुष्यात यावं हीच पांडुरंगाचरणी प्रार्थना करत आता वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पुन्हा भेटूया तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे अवघा रंग एक झाला, उद्या सकाळी 7 वाजता फक्त आपल्या लाडक्या झी मराठीवर.